आपली पहिली रेसिपी काय आजची? पहिली रेसिपी आहे जिंजर थमली. जिंजर थमली? येस. हा कुठला पदार्थ? थमली म्हणजे थमली ऍक्च्युली हे कन्नड भाषेमध्ये आहे. थमली थमली मीन्स एक प्रकारची कढी. बर. ही आपण अनियन थमली पण बनवू शकतो. ओके, इकडे थोडी इकडे. आणि मला साहित्य सांग, हे काय? साजूक तूप, त्याच्यानंतर दही घेतलंय आपण, कढीपत्ता, मोहरी, त्याच्यानंतर काळी मिरी, मीठ, अद्रक आणि जिरं. साहित्य बघलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं इथे ह्याच्या आपल्याला? पहिल्यांदा आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं. त्याच्यामध्ये आपण काळ्या मिरी 8 ते 10 टाकायच्या. ह्या काळ्या मिरीचा एक छान फ्लेवर येतो याला. आणि थोडंसं तिखट पण होतं बारीकसं. हो. आता त्याच्यानंतर आपण जिरं टाकणार आहोत आणि अद्रक. अद्रकचा मेन स्वाद आहे याला. जास्त घालू का मग? हां. आणि अद्रक जे असतं ना, ते जर समजा आपण नुसतं कच्चं घेतलं तर ते त्याचा उग्रपणा राहतो. त्याच्यामुळे आपण ते तुपात भाजून घेतोय. आता हे ब्राऊन झालेले आहेत जिरे. आता गॅस बंद करून घ्यायचा. आता हे आपल्याला सगळं मिश्रण जे आहे ते दही 3 चमचे दही घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडं मीठ. थोडं बाऊल लागेल ना? हो, एक बाऊल. हे जे आहे सगळं याच्यात काढायचं आपल्याला. ओके, आता आपल्या याच्यात दही घालायचं आहे. हो. ते किती घालायचं? दही एक 3 ते 4 चमचे टाकायचं. त्यानंतर आपल्याला थोडं मीठ टाकायचं, एक साधारणतः एवढं मीठ. आणि हे मिक्सीमधून आपल्याला एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडं पाणीही टाकायचं. ओके मंडळी, खवय्ये मंडळी, आम्ही हे मिक्सीमधून काढलेलं आहे. तिथे आपलं तूप विरघळलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी पहिले मोहरी, जिरे आणि कढीपत्ता. कढीपत्ता डेंजर असतो बा, फार उडतो. बस टाकायचंय, बाकी काही नाही. हा ना, टाक मग. क्या बात आहे. सही. डन. रेडी टू सर्व. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? हे आपल्याला स्टीम राईस बरोबर खाता येईल. स्टीम राईस. लिहून घ्या साहित्य आणि कृती. जिंजर थमलीसाठी लागणारं साहित्य: साजूक तूप, दही, कढीपत्ता, मोहरी, काळी मिरी, मीठ, चिरलेलं आलं आणि जिरे. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये काळी मिरी, जिरं आणि चिरलेलं आलं घालून नीट परतून घ्यावं. परतलेले मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यामध्ये दही, मीठ आणि पाणी घालून मिश्रण मिक्सर मधून पातळसर वाटून घ्यावं. एका फोडणी पात्रात तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करून ती दह्याच्या मिश्रणात घालून डिश सर्व्ह करावी.